नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? आनंदी असायलाच पाहिजे. आपण उत्साही आणि आनंदी असलो ना, सुंदर असा पाठ तुमच्या लक्षात येईल. तर मग चला तर मग आज आपण इयत्ता 5वीचा पाठ क्रमांक 5 पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे कुटुंबातील मूल्ये. आता मी तुम्हाला एक चित्र दाखवणार. चित्रांतर्गत तुम्हाला काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नांची उत्तरं छान द्यायची बरं का. तुमच्या कुटुंबात सहलीला जाण्याचा निर्णय कसा घेता तुम्ही? बरोबर, एकत्र बसतात, कुटुंबात चर्चा करतात. सुंदर. तुम्ही सहलीला जाण्याचे ठिकाण सुचविता का? बरोबर, सुचविता. सुट्टीत कोणकोणत्या पाहुण्यांना बोलवायचे याबाबत तुम्ही सांगता? सर्वप्रथम मामाची आठवण येते. बरोबर, मामा, काका, आजी, आजोबा यांना तुम्ही आमंत्रित करण्यासाठी आग्रही असतात. बरोबर. कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही कोणती मदत करता? बरोबर, आई वडिलांना मदत कराल तुम्ही. उदाहरणार्थ आईला मदत करणार. दिवाळीच्या वेळेस जर सण असेल दिवाळीचा, तर तुम्ही दिवे लावण्यास मदत करणार. नंतर पाहुणे आले त्यांना पाणी देणार, चहा ठेवणार. छान छान कामं तुम्ही आता मोठे झाले, तुम्ही 5वीचे, तुम्ही तुमच्या लक्षात येत आहे. आपण परिसर अभ्यास मध्ये पुढे जाणार आहोत. आता निर्णय घेण्यात सहभाग. आता निर्णय घेण्यात आपला सहभाग असायलाच पाहिजे. आपण कुटुंबात सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो. म्हणजे निर्णय घेण्यात तुमचा चांगला लाखमोलाचा सहभाग दिसतो बरं का. माझ्या लक्षात येत आहे. निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते? पुढचा मुद्दा आहे. तर बघा, आपल्याला काय वाटते हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते. एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू आपल्याला समजतात. बरोबर. घरात आपल्या मताला महत्त्व दिले जात आहे हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते. आहे ना? बरोबर. तुमचं पण मत घेता का? बरोबर. आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा आपला सहभाग असतो तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नांबाबतही असतो. वृत्तपत्रात आपण लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो. अशा काही प्रातिनिधिक बातम्यांचा सारांश खाली दिला आहे. त्यातील सार्वजनिक प्रश्न कोणता व त्यासाठी लोकांनी कसा सहभाग घेतला याची वर्गात चर्चा करायची आपल्याला. आता वर्गात नाही, आपण आता घरी आहोत, म्हणून कुटुंबामध्ये त्याची चर्चा करायची. उदाहरणार्थ वाचा आणि चर्चा करा. आता बघा मुद्दा. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग खर्च कोणत्या बाबीवर करावा नागरिक ठरवतात. बरोबर. तसंच शहराच्या विकास आराखड्यात सुधारणा सुचवण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. तर 6 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन, गावकऱ्यांचा आनंद, रस्त्याचे निर्णय यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायच्या. आपल्या परिसरात अनेक छोटे छोटे बदल व्हावेत असे आपल्याला वाटत असते. परिसरातील बदलाविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे असते. आपण निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नांबाबत निर्णय घेते. सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबाबत आपण आपले मत नोंदवू शकतो. अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होऊ शकतो. आता विचार करा. कुटुंबाच्या निर्णयात अवश्य सहभागी व्हा. केवळ इतरांचे म्हणणे ऐकून आपले मत बनवू नका. आपले मत मांडायचे. आपल्याला जे म्हणायचे आहे त्यावर आपले मत मांडा. आता सांगा भाऊ, पुढील प्रसंग काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यांनी त्यातील कोणाचे वागणे प्रामाणिकपणाचे आहे ते तुम्ही ओळखायचं बरं का. नीट ऐका.
आफरीनने मीनूकडे पेन्सिल मागितली. लिहून झाल्यावर तिने पेन्सिल परत केली. आता दुसरं. शमा सायकलवरून पडली. आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाडले म्हणून मी पडले असे सांगितले. रिक्षात सापडलेली पिशवी मेरीने जवळच्या पोलीस चौकीत जमा केली. तुमच्या लक्षात आलं का हे तिघ मुद्द्यांवर कोण प्रामाणिक आहे? बरोबर. ती पेन्सिल आफरीनने दिली ती सुद्धा प्रामाणिकपणे परत केली. नंतर ते नेहाला पाडल्या म्हणून तो प्रामाणिकपणा झाला का? दुसऱ्या मुद्द्यावर नाही. तर रिक्षात सापडलेली मेरीने ती जवळच्या पोलीस चौकीत जमा केली. वा, खरोखर प्रामाणिकपणाचं उदाहरण 3 नंबरचं सुद्धा तुमच्या लक्षात येतं. बरोबर. आता प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे परिणाम आपण पाहणार. आता परिणाम कसे होतात बघा. प्रामाणिक वागल्यावर आणि अप्रामाणिक राहिल्यावर कसे परिणाम होतात. आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात. कधीही चुकाही होतात. एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आई वडिलांशी, भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणे बोलावे. त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याचबरोबर आपले काम सचोटीने करणेही आवश्यक आहे. नात्यांमधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचीही फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो. त्याचा निर्भय म्हणजे आपल्यामध्ये जे निर्भयता असते, म्हणजे न भिणारी वृत्ती. आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपण इंटरेस्ट घेतला आणि त्याची ती ताकद निर्माण करत असतो एक प्रकारे. आपण जर प्रामाणिकपणे वागलो तर, नाही वागलो तर आपल्याला निर्भय बनू शकणार नाही, सक्षम बनू शकणार नाही. या उलट अप्रामाणिकपणे आपण जर वागल्यास तर आत्मविश्वास कमी होतो. कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे. प्रामाणिक व्यक्तींबद्दल सर्वांनाच आदर वाटतो. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. बरोबर. लक्षात येतंय तुमच्या? तर माहित आहे का तुम्हाला 2011 साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यांमध्ये सुरुवातीच्या एका षटकात सचिन तेंडुलकर यांचा झेल वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने पकडला. गोलंदाजाने पंचाकडे अपील केले. चेंडूचा स्पर्श बॅटला झालेला नाही असे वाटून पंचांनीही तेंडुलकर नाबाद असल्याचा निर्णय दिला. परंतु चेंडूचा स्पर्श आपल्या बॅटला झाला हे माहीत असल्याने नाबाद घोषित असूनही सचिन मैदानातून पॅव्हेलियन मध्ये परतले. बघा, हा झाला सचिन तेंडुलकरचा प्रामाणिकपणा. लक्षात येत आहे की तुमच्या? असं आपलं कोणत्याही जीवनामध्ये जर अशा घटना घडत असतील तर आपण पण प्रामाणिकपणेचं उदाहरण किंवा प्रामाणिकपणा दाखवण्याची गरज निर्माण झालेली आहे. लक्षात आलं? पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा. आता सार्वजनिक जीवनामध्ये प्रामाणिकपणा कशा पद्धतीचा असतो? सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील. बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केल्याने काय होईल? आपली वाहतूक व्यवस्था तोट्यात चालेल आणि काही दिवसांनी बंद पडू शकेल. प्रामाणिकपणे प्रत्येकाने तिकीट काढल्यास ही समस्या निर्माण होणार नाही. बघा, हसू का आलं मला? कारण बरेच लोक विदाऊट तिकीट प्रवास करतात. मी पाहिलेलं आहे. आम्ही DED ला असताना सुद्धा बरेच विद्यार्थी आमच्या पासेस असायच्या, तर काही विद्यार्थी अशा मनामध्ये धास्ती घेऊन प्रवास करताना त्यांचे चेहरे वाचण्यासारखे असायचे. ते अत्यंत वाईट वाटायचं त्यावेळेस. पण परिस्थिती कधी कधी हे करते, पण तसं कधीच करायचं नाही. आपल्याला सक्षम बनायचं त्या गोष्टीमध्ये, आर्थिक बाबीत सुद्धा. मगच इतरांवर आपण ह्या चुका जर केल्या तर आपल्याला भविष्यात त्या तोट्याच्या जाऊ शकतात. प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते. त्यानंतर 5वा मुद्दा आहे सहकार्याचा फायदा. कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. तसेच सांघिक खेळ खेळताना खेळाडूंमध्ये जितके सहकार्य जास्त तितका त्यांचा खेळ चांगला होतो. खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आपली आणली पाहिजे. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्यालाही
इतरांच्या मदतीची गरज लागते. गाव किंवा शहरातील जत्रा, उरूस, मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्याने यशस्वी पार पडतात. तर लक्षात येतंय काय करावे बरं? रस्ता चुकलेला मुलगा जर तुम्हाला भेटला तर काय करणार तुम्ही? त्याला रस्ता दाखवणार, बरोबर. सहलीला गेल्यावर तुमच्या लक्षात आले की तुमच्या मैत्रिणीचा डबा घरी विसरला आहे, तर मग मैत्रिणीला तुम्ही तुमच्या डब्यामधून खायला देणार. अच्छा. इमारतीमधील लिफ्टमध्ये काही व्यक्ती अडकले आहेत, त्यांना तुम्ही सोडवण्यासाठी इतर मोठ्या व्यक्तींना सांगणार. हो, बरोबर. तर आता वाचा आणि विचार करा. एक संवाद मी वाचणार आहे, तो तुम्ही स्क्रीनवर पहा. वादाचा मुद्दा कोणता आहे, तो सोडवला कसा गेला पाहिजे याविषयी चर्चा करायची. आता आपले शिक्षक आपल्याला किल्ला दाखवायला नेणार आहेत. खूप मजा येईल, पण आपल्या गटात सविता आणि समीरला मात्र घ्यायचं नाही. सविता खूप बडबडते तर समीर सारख्या खोड्या करतो. बघा दुसरा मुद्दा. म्हणून काय झालं? सविता गाणं छान म्हणते, समीर चांगले विनोद सांगतो, आपण त्यांच्याशी बोलूया, ते आपण ऐकतील, ते आपलं ऐकतील, आपण त्यांना वगळायचं नाही. तर त्यानंतर खरंच की माझ्या लक्षात नाही आलं, आपण सगळे मिळूनही सहलीची तयारी करू. हो, गायत्री म्हणते ते बरोबर आहे. सविताकडून आपण नवीन गाणं शिकू, समीरकडून आपण छान विनोद ऐकू. बघा कसं परिवर्तन होतं. एखाद्याने जर आपल्याला व्यवस्थित सांगितलं, मार्गदर्शन केलं, तर यावर आपल्याला थोडक्यात कुटुंबाशी चर्चा करायची. त्यानंतर सहकार्याचा फायदा झाला आपला. त्यानंतर सहिष्णू वृत्ती आपण पाहणार. सहिष्णू वृत्ती. आता आपण सर्वांमध्ये काही गुण दोष असतात. पालकांच्या, मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतील असे नाही, तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधी मतभेद होतात. अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचेही म्हणणे ऐकून समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचे ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता. लक्षात आलं? आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे, सहिष्णुता शब्दाचा अर्थ. आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्व आहे. कसं? तर विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते. आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करू शकतो. शेवटचा मुद्दा घेणार आहोत, स्त्री पुरुष समानता. माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात. त्यांचा दर्जा समान असतो. मुलगा आणि मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. मुलांनी व मुलींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना सारखे मानतो. ही समानतेची भावना पुढे आपण नागरिक म्हणून कायम ठेवली पाहिजे जीवनामध्ये. तर समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. समानतेसाठी या गरजांची सारखी पूर्तता झाली पाहिजे. अशा सोयीनुसार स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो. तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. स्त्री पुरुष समानताबाबत काही विषयावर तुम्ही घोषवाक्य तयार करून त्या आपल्या ग्रुपवर शेअर करा. बघा आता आपण काय करावे बरे. काही कुटुंबामध्ये खालील नमूद केल्याप्रमाणे परिस्थिती असू शकते. काही घरात पहिल्यांदा मुलाचे दप्तर, गणवेश आणि वह्या खरेदी केल्या जातात. मुलींच्या बाबतीत तशीच चाल ढकल करतात. जुन्या वह्या घे, काहीतरी कर, वापरून घे यावेळेस, म्हणजे तिला ऍडजस्टमेंट करायचं सांगतात आणि मुलाला नवीन घेतात. असं योग्य नाही. कबड्डीच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे राजूला रडताना पाहून दिनेश म्हणाला, रडतोस काय मुलीसारखा, म्हणजे असं मुलीसारखं चिडवणं योग्य नाही. वंदनाला चेंडू आणि बॅटची खूप आवड असते.
पण तिला भातुकली खेळण्यासाठी चूल, बोलकी आणि बाहुली आणून दिली जाते. तर सारिका आईला स्वयंपाक व घरकामात मदत करते. तिच्या भावाला ते काम करण्यास कधीच सांगितले जात नाही. हे योग्य नाही. आता याबाबतीत काय करावे ते तुम्ही लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा, प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढते. वेळ, पैसा, मनुष्यबळ यांचा अपव्यय टाळता येतो. आता आपण काय शिकलो कुटुंबातील मूल्य या पाठामध्ये? कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये सर्वांचा सहभाग असावा. आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असला पाहिजे. सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोपी व सलोख्याचे असावे किंवा होते. सहिष्णु वृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते. स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यात मतभेद किंवा भेदभाव करणे योग्य नाही. अशा पद्धतीने आता तुम्ही स्वाध्याय पूर्णतः सोडवायचा. ज्या अडचणी असल्या त्या ग्रुपवर टाकायच्या. धन्यवाद.